हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ब्रेकआउट स्टॉक बघणार आहोत। तर ब्रेकआउट स्टॉकमध्ये फर्स्ट स्टॉक आहे आपला लिबर्टी शूज। तर लिबर्टी शूजमध्ये छान असा ब्रेकआउट आलेला आहे। तर बघूया, हा झाला तुमचा फर्स्ट रेजिस्टन्स, नंतर हा झाला तुमचा सेकंड, हा झाला थर्ड आणि हा झाला फोर्थ। तर इथं विथ व्हॉल्यूम स्ट्रॉंग ब्रेकआउट आलेला आहे। तर हा आपला फर्स्ट स्टॉक आहे लिबर्टी शूज। तर आपण बघणार आहोत सेकंड स्टॉक। सेकंड स्टॉक असणार आहे रेल विकास निगम RVNL। तर RVNL मध्ये सुद्धा एक छान असा ब्रेकआउट आलेला आहे। तर आपण बघूया। तर बघा, ही झाली रेजिस्टन्स लेवल, त्यानंतर हा रेजिस्टन्स, हा रेजिस्टन्स, हा रेजिस्टन्स, इथं व्हॉल्यूम विथ व्हॉल्यूम ब्रेकआउट आला। पुन्हा स्टॉक कन्सोलिडेशन झालेला आहे, पुन्हा स्टॉकमध्ये कन्सोलिडेशन झालं आणि पुन्हा इथं ब्रेकआउट आलेला आहे विथ व्हॉल्यूम। तर सेकंड स्टॉक आपला होता RVNL। नंतर थर्ड स्टॉक बघूया आपण। इंडियन रिन्युएबल एनर्जी इरेडा। तर इंडियन रिन्युएबल एनर्जीमध्ये सुद्धा छान असा ब्रेकआउट आलेला आहे। तर बघा, आपण काढला आहे हे बघा, हा बेस तयार झालेला आहे। इथं रेजिस्टन्स लाईन काढली, त्यानंतर इथं ब्रेकआउट आलेला आहे विथ व्हॉल्यूम। तर आपण उद्या बघू शकतो, हे तिघं स्टॉक आपण बघू शकतो। तर फर्स्ट स्टॉक आपण बघितला लिबर्टी शूज, सेकंड स्टॉक बघितला RVNL, थर्ड स्टॉक आपण आता हा बघितला इरेडा। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, आपण आज 3 स्टॉक बघितलेले आहेत। जर तुम्हाला हे स्टॉक घ्यायचे असतील तर तुम्ही तुमच्या ॲनालिस्टला विचारू शकता आणि त्यानंतर घेऊ शकता, किंवा तुम्ही स्टडी करून सुद्धा तुम्ही घेऊ शकता। तर जर तुम्हाला अशा प्रकारचे ब्रेकआउट स्टॉक किंवा स्टॉक विषयी इन्फॉर्मेशन हवी असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। थँक्यू।